तर आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शन त्यातला प्रॉब्लेम सेट नंबर 38 बघणार आहे. तर फर्स्ट क्वेश्चन दिला आपल्याला, रीड द डेसिमल फ्रॅक्शन अँड राईट डाऊन अ प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट. ओके, काय सांगितलं आपल्याला, तर याच्यात प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे प्रत्येक डिजिटची किती आहे. ओके, आता फर्स्ट जो नंबर दिला आपल्याला 6.13 दिलेला आहे. ओके, आता जर मी याला पॉईंटमधून जर काढायचं असेल तर मी याला असं लिहू शकतो, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हे असं असेल. आणि जर मला याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे डेसिमल पॉईंटमध्ये ठेवायचं असेल तर कसं करणार मी. ठीक आहे, जर याला आपल्याला डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट करायचं कसं करू आपण, त्याला सिम्पली 6.13, कारण की आपण लास्ट 0 बघतो. ठीक आहे, तर इथे 2 झिरोज आहे म्हणून मी इथे 2 डिजिट नंतर पॉईंट दिलेला. क्लिअर आहे. आता इथे आपल्याला बघायचं आहे की 6.13 असं लिहिलं आहे, म्हणजे आपण रीड करतो कशाला, डेसिमल पॉईंटला आपण जर रीड करायचं असेल डेसिमल फ्रॅक्शनला तर आपण असं रीड करतो की 6.13. ओके, आता याच्यात 6 ही जी व्हॅल्यू घेतलेली आहे, कारण की ते पॉईंट दिल्यानंतर कोणत्या साईडवर आपल्याला बघा 6.13ची व्हॅल्यू घेतलेली आपण, त्यातला 6 ही जी साईड आहे ती माझी झालेली आहे लेफ्ट हँड साईड, आणि 13ची ही जी पूर्ण साईड आहे ही झाली माझी आहे राईट हँड साईड. लेफ्ट साईड आणि ही झाली आपली राईट हँड साईड. आता लेफ्ट साईडमध्ये आपला 6 येत आहे आणि राईट हँड साईडमध्ये आपल्या 1 आणि 3 अशा 2 व्हॅल्यू येतात. ओके, तर आता इथे बघा, इथे फक्त आपली लेफ्ट हँड साईडने फक्त एकच व्हॅल्यू आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो, तर पहिली जी व्हॅल्यू असते ती आपली काय असते, प्लेस असते. बरोबर आहे. आणि युनिट प्लेसमध्ये आपण फक्त एकच व्हॅल्यू ठेवतो, एकच व्हॅल्यू असते युनिट प्लेसमध्ये. म्हणून आपण लिहिलं आहे हिअर अ 6 इन द युनिट प्लेस, हेन्स इट्स अ प्लेस व्हॅल्यू इज अ 6 मल्टिप्लाइड बाय 1. बघा, याला आपण कसं करू शकतो, म्हणजे आता युनिट प्लेसमध्ये आपली फक्त 1 व्हॅल्यू राहते, म्हणून आपण केलं इथे 6 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल आपला आन्सर येणार आहे 6 1 जा 6. ओके, त्याच्या ठीक आहे, राईट हँड साईडमध्ये पॉईंटच्या नंतरचा ही जी व्हॅल्यू होणार आहे ती होणार आहे आपली 10th प्लेसची. ओके, कारण की इथे 2 डिजिट आहे म्हणून ही झाली आपली 10th प्लेसची व्हॅल्यू. ओके, आता 10th प्लेसमध्ये आपल्याला माहिती आहे की व्हॅल्यू कशी राहते आपली, इथे घेतली आपण, इथे समजा 1 आहे म्हणून आपण दिलेलं आहे नंबर 1, परत केला मल्टिप्लाइड बाय 1/10. किती केलं आहे 1/10, म्हणजे काय तर आपला हा 10th प्लेसची व्हॅल्यू म्हणून 1/10 अशी व्हॅल्यू घेतली. आता इथे फक्त इतकंच लक्ष ठेवायचं की 1/10 ही व्हॅल्यू घेतलेली आपण. कधी पण लक्ष ठेवायचं की फक्त आपण डेसिमल पॉईंटमध्ये ज्यावेळी कन्वर्ट करतो त्यावेळी फक्त आपल्याला चेक करायचं आहे खाली किती झिरोज दिलेले आहेत. म्हणजे इथे 10 आहे तर 10ला आपण फक्त काय तर एका नंबर नंतरच फक्त पॉईंट देतो, म्हणजे याची व्हॅल्यू अशी येणार आहे. ज्या वेळेला जर आपल्याकडे 100 असेल त्या टाईमला आपण काय करतो, त्याला 0.1 असं व्हॅल्यू. जितके खाली झिरोज वाढतील इथे सुद्धा लिहिताना आपल्याला असंच लिहायचं आहे, म्हणजे इथं आपला आन्सर किती आला 0.1 आला. आता लास्ट जो नंबर आला आपला तो राहिला 3चा. आता 3 इथे आहे आपला 100 प्लेसवरती. ठीक आहे, म्हणजे इथे येणार 3 इज इन द 100 प्लेस, इट्स अ प्लेस व्हॅल्यू इज अ, पहिली गोष्ट नंबर आपला 3 आहे म्हणून 3 ठेवला, त्याच्यानंतर आहे मल्टिप्लाइड बाय 1/100 घेतली आहे पहिली पण त्याची. ठीक आहे, आता सिम्पली याला काय करू आपण 3/100 असंच करून घेऊ. 2 पॉईंट आहेत खाली. ठीक आहे, 2 झिरोज दिलेले आहेत आणि इथे फक्त सिंगलच डिजिट दिला आहे म्हणून आपण काय लिहिणार तर 0.3 हे आपला आन्सर येते. ओके, म्हणजे याच्यात युनिट प्लेसची व्हॅल्यू आपली येते 6, बरोबर आहे. त्याच्यानंतर 10th प्लेसची व्हॅल्यू येते आपली ती 0.1. त्याच्यानंतर लास्टला जो आपला 100 प्लेसची व्हॅल्यू घेतली ती घेतो आपण 0.3. या प्रकारे आपण त्याला सॉल्व करणार आहे. सेकंड डिजिट आपला 48.84. रीड कसं करू आपण त्याला तर 48.84. ठीक, 48.84 अशी व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, मग आता डायरेक्ट करू आपण याला प्लेस व्हॅल्यू ऑफ 4, म्हणजे आपण फर्स्ट या 4ची गोष्ट करताय तर इथे दिलं आपल्याला 2 डिजिट. याचा अर्थ असं करतो कधी की इथे दिलं आहे 48.10 म्हणजे असं होते. ओके, आणि जर याला मी डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट केलं तर 44.8 असं आपला आन्सर येते. म्हणून आपण दिलेलं आहे की 4 फर्स्ट व्हॅल्यू घेतली आपण 10th प्लेसची. ओके, म्हणून आपण त्याला 4 मल्टिप्लाय बाय 10 इक्वल टू 4 10 जर किती होतो आपला 40. त्याच्यानंतर डिजिट आपला 8 म्हणून सेम प्रोसेस त्याला
हिचं 4 आपला 10th प्लेसला आहे, 8 येणार आपला 1 प्लेस म्हणजे युनिट प्लेसला, म्हणून 8 × 1 म्हणजे 8 1 जार 8 आपला आन्सर येते. त्याच्यानंतर डिजिट आपला 8 आहे, जो की आपला बनते कोणत्या प्लेसवरती आहे, तो दिलेला आपल्याला 10th प्लेसवरती, म्हणून आपण दिला 8 × 1/10 असे लिहितो, म्हणजे 8/10. ओके, मग आता 0.8 असा आपला आन्सर येते. त्याच्यानंतर आता आपला 4, तो 100 प्लेसला, म्हणून 4/100 अशी वेळ लिहिली आहे, इक्वल टू 0.04 आपण त्याला लिहू शकतो. क्लिअर आहे. चला, थर्ड आपला 72.05 म्हणजे 72.05 असं लिहिलं तर चालतं. ठीक आहे, बरोबर. आता 7 आहे आपला 10th प्लेसवरती, म्हणून 7 × 10 म्हणजे आपला आन्सर येते 70. अँड 2 इट इज 2 आपला येते युनिट प्लेस, म्हणून 2 × 1 केला आहे, म्हणजे 2 1 जार 2 आपला आन्सर येते. त्याच्यानंतर आहे 0.5. आता 0चं काही राहणार नाही, म्हणून आपण 0 जसं तसं आहे आपला. आता आपला आहे 100 प्लेसला 5, म्हणून आपण दिला आहे 5/100 इक्वल टू आपला आन्सर येणार 0.5. बरोबर आहे, हे आपला आन्सर येते. त्याच्यानंतर आहे आपला 3.4 अशी व्हॅल्यू दिली आहे. ओके, प्लेस व्हॅल्यूमध्ये 3 येते, म्हणजे 3 × 1 करू, 3 1 जार 3 आन्सर येणार आहे. त्याच्यानंतर 4 दिले आपल्याला, तर 4 आपला 10th प्लेसवर येणार आहे, म्हणून आपण लिहिलं आहे 4/10, तर आपण याला लिहितो 0.4 असं लिहितो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला 0.59. ओके, 0.59 लिहिलं, म्हणजे आपण याला लिहू शकतो की 5/10 इक्वल टू 0.5 असं लिहू शकतो याचा आन्सर. त्याच्यानंतर आपला 9/100 आहे, म्हणजे आपला आन्सर येणार आहे 0.9 आपला आन्सर येणार. प्रॉब्लेम सेट नंबर 39. फर्स्ट दिलं आपल्याला राईट हाऊ मेनी रुपीज अँड हाऊ मेनी पैसे. पहिले किती रुपीज आणि किती पैसे आपल्याला बघायचं. ठीक आहे, थोडंसं बेसिक समजून घेऊ. आता जर समजा मी 1 रुपीज म्हटलं आहे, ओके, तर जुन्या काळात आपले होते 50 पैसे, प्लस करून टाकू आपण 50 पैसे. ओके, म्हणजे आपलं बनते इथे 1 रुपीज, एवढं आपल्या लक्षात पाहिजे. ओके, आता इथे आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे, हे झाले आपले रुपीज आणि ही झाले आपले पैसे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, फर्स्ट दिलं आपल्याला 58.43. 58.43 म्हणजे काय, तर 58 रुपीज आणि 43 पैसे, बस हे आपला आन्सर येणार. इथे आहे 9 रुपीज आणि 30 पैसे, बरोबर. इथे आहे 2 रुपीज आणि 30 पैसे. इथे आहे 2 रुपीज अँड 30 पैसेच घ्यायचं आहे, कारण की आपण त्याला मल्टिप्लाय करतो 10ने. ओके, तरी आपला आन्सर किती येणार आहे, 2 रुपीज अँड 30 पैसेच येणार आहे. क्लिअर आहे. क्वेश्चन नंबर 2 बघूया. राईट हाऊ मेनी रुपीज इन अ डेसिमल फॉर्म. आत्ता आपल्याला कन्वर्ट करायचं आहे डेसिमल फॉर्ममध्ये. पहिले आपला 6 रुपीज अँड 25 पैसे. ठीक आहे, डायरेक्ट लिहिलं तर चालते आपण 6.25 म्हणजे 6 रुपीज आणि हा 25 येणार पैशामध्ये. सेकंड बघा 15 रुपीज अँड 70 पैसे म्हणजे 15.70 येणार आहे. थर्ड आहे 8 रुपीज अँड 5 पैसे म्हणजे 8.05 असं लिहिलं तरी चालते आपल्याला. फोर्थ आहे आपला 22 रुपीज अँड 0.4 पैसे, 720 पैसे म्हटलं इथे आपल्याला, म्हणजे 7 रुपीज अँड 20 पैसे येईन आपला आन्सर इथे. क्वेश्चन नंबर 3, राईट हाऊ मेनी मीटर्स अँड हाऊ मेनी सेंटीमीटर. पहिली गोष्ट तर 1 मीटर म्हणजे येणार आपला 100 सेंटीमीटर, एवढं लक्षात ठेवायचं सॉल्व करताना. ओके, आता इथे दिलं आहे 58.75 मीटर म्हणजे इथे येणार आहे 58 मीटर अँड 75 सेंटीमीटर. ओके, आता इथे आहे 9.30 मीटर म्हणजे 9 मीटर आणि 30 सेंटीमीटरमध्ये येईल आपला. ओके, त्याच्यानंतर 0.30 मीटर म्हटलं आहे म्हणजे आपलं हे ऑलरेडी 30 सेंटीमीटर येणार आहे. मल्टिप्लाय करून 100 त्यानंतर सॉल्व करून आपण जर घेतलं 30 सेंटीमीटर आपला आन्सर येतो. इथे सुद्धा 0.3 मीटर म्हणजे सुद्धा आपला आन्सर येणार आहे 30 सेंटीमीटर. फिफ्थ आपला 1.62 मीटर म्हणजे 1 मीटर अँड 62 सेंटीमीटर. आपला 91.4 m दिलेला म्हणजे मीटर म्हणजे 91 सेंटीमीटर आणि 40 सेंटीमीटर आपला आन्सर येणार आहे. सेवन्थ आपला 7.02 मीटर म्हणजे 7 मीटर अँड 2 सेंटीमीटर आपला आन्सर येणार आहे. 8 वाला आपला 0.09 मीटर म्हणजे 9 सेंटीमीटर आपला आन्सर येते.
राईट हाऊ मेनी अ मीटर इन अ डेसिमल फॉर्म. आता डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आपलं मीटर म्हणजे किती होते. ओके, आता 1 मीटर आणि 15 सेंटीमीटर असं दिलेलं आहे, म्हणजे 1.5 मीटर असं म्हटलं तरी चालतं आपल्याला. सेकंड आहे 50 मीटर अँड 40 सेंटीमीटर, म्हणजे 40 मीटर येते. थर्ड आहे 15 मीटर आणि 4 सेंटीमीटर, म्हणजे 15.04 लिहिलं तरी चालते. ओके, फोर्थ आहे आपला 734 सेंटीमीटर, म्हणजे 7.34 मीटर. फिफ्थ आहे 10 सेंटीमीटर, म्हणजे 0.1 मीटर आपला आन्सर येते. सिक्स्थ आहे आपला 2 सेंटीमीटर, म्हणजे 0.02 मीटर आपला आन्सर येते. राईट हाऊ मेनी सेंटीमीटर अँड हाऊ मेनी अ मिलीमीटर. मीटर आणि मिलीमीटरमध्ये घ्यायचं. 6.9 सेंटीमीटर म्हटलं आपल्याला, म्हणजे 6 सेंटीमीटर आणि येणार आहे 9 मिलीमीटर. ओके, सेकंड दिलं आपल्याला 20.4 सेंटीमीटर, म्हणजे इथे येणार 20 सेंटीमीटर आणि 4 मिलीमीटर. एम म्हणजे मिलीमीटर म्हणतो आपण त्याला. नंतर आपला 0.8 सेंटीमीटर, फक्त 8 मिली. नंतर आहे फिफ्थवाला 0.5 मीटर, म्हणजे 5 मिलीमीटर आपल्याला. राईट हाऊ मेनी सेंटीमीटर इन अ डेसिमल फॉर्म. सेंटीमीटर इन अ डेसिमल फॉर्म. ओके, 7 सेंटीमीटर आणि दिलं आहे 1 मिलीमीटर, म्हणजे आपला येणार आहे 7.1 सेंटीमीटर आपला आन्सर. नंतर आपला 16 मिलीमीटर, म्हणजे आपला आन्सर येतो 1.6 सेंटीमीटर. नंतर आपला 144 मिलीमीटर आहे आपला आन्सर, म्हणजे इथे आहे 14.4 मीटर. क्लिअर. 8वाला आपला 8 मिलीमीटर, म्हणजे आपला आन्सर ते 0.8 सेंटीमीटर आहे. नंतर आहे प्रॉब्लेम सेट नंबर 14. राईट हाऊ मेनी फ्रॅक्शन ॲज अ डेसिमल फॉर्म. ओके, आता आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं. फर्स्ट आहे 2.5. ओके, म्हटल्याप्रमाणे पहिले काय नंबर दिले आपल्याला, 2 ॲज इट इज लिहिला. ठीक आहे. हाफ म्हणजे काय लिहितो, तर आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू तो 1/2. आता समजा मी एखादी गोष्ट 100% पकडली, 100%चा म्हणजे जर हाफ करायला सांगितला, ठीक आहे, तर मी त्याला कसं लिहितो, याला आपण म्हणू फुल. ओके, जर मला त्याचा हाफ करायचं असेल तर आपण त्याला लिहितो 1/2. किंवा त्याच्यानंतर आपण एखाद्या गोष्टीला जर समजा आपलं म्हटलं क्वार्टर, म्हणजे मला 15चे सुद्धा क्वार्टर करायचे, म्हणजे किती माझं, तर इथे 25. आणि जर मला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहायचं, मग कसं लिहू मी, तर लिहिणार आहे 1/4. आता मला सांगितलं आहे की 3 क्वार्टर करा, तर 3 क्वार्टर कसं करू आपण, 3/4, म्हणजे माझी व्हॅल्यू किती येणार, तर याची ती येणार आहे 75. म्हणजे मी जे पार्ट केले आहेत ते पूर्ण कसे केले, तर 100चा हाफ येतो 50. ओके, 100चा 1 क्वार्टर, ओके, तो किती येते 25. आणि जर मी 100चे 3 क्वार्टर केलं तर माझा आन्सर येते 75. एवढंच फक्त इथे लक्षात ठेवायचं. मग आता पहिल्याच्यात दिलं आहे 2.5, म्हणून आपण 2 लिहिला, आणि 1/2 म्हणजे हाफ होतं आपला. ओके, म्हणजे आपला आन्सर किती येते, तर 2.5 किंवा 2.50 असं लिहिलं तरी चालते आपलं. सेकंड आहे आपला 2.25. 2 ॲज इट इज लिहिला. क्वार्टर म्हणजे काय ते, तर आपला 1/4 तसं येते, म्हणून आपण आन्सर लिहिला सॉल्व करून 2.25. थर्ड आपला 2.3 क्वार्टर, म्हणजे 2 ॲज इट इज राहील. थर्ड क्वार्टर म्हणजे 3/4 तशी व्हॅल्यू येते, म्हणजे 2.75 आपण लिहू शकतो. नंतर आहे 10.5. 10 लिहिला आणि हाफचा लिहितो आपण फ्रॅक्शनमध्ये 1/2. क्लिअर. फिफ्थ आपला 14.3 क्वार्टर. 14 म्हणजे 3/4, म्हणजे आपला आन्सर येणार 13.75. 16.25 म्हणजे 16 क्वार्टर जातो ते 1/4, म्हणजे आपला आन्सर येणार 16.25. सेवन्थमध्ये म्हटलं आपल्याला की 28. 7 म्हटलं 28 आणि हाफ, म्हणजे 28.50 लिहू शकतो.